पाहायला मिळाली नाही, ती पाहिली त्या ड्रायव्हरने. तसं परमात्मा तुम्हा आम्हाला ज्या गोष्टी प्राप्त नाहीये, ज्या गोष्टी आपण पाहिलेल्या नाहीत, त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्या देवाच्या संगतीमध्ये. नाही देखिले ते मिळे योग सुखाचे सोहळे. योगी पुरुष त्यालाही जी सोहळे मिळत नाही, ती सोहळे भक्ताला मिळतात बुवा. योगी यांच्या ध्यानी ध्याता ना तुडती, तो तू आम्हापाशी मागे पुढे. जो परमात्मा योगी 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करतात, त्यांच्या ध्यानात परमात्मा येत नाही, पण आमच्या भक्तांच्या तो जवळ असतो. परी तयापाशी पांडवा मी हरपला विवसावा, जेत नाम घोष बरवा करीती माझा. किती परमात्मा आहे. मग त्या ठिकाणी परमात्मा त्या भक्ताच्या जवळ राहतो. त्या भक्ताला जे जे पाहिजे ते पुरवतो परमात्मा. नवे नवे त्याच्या मनात जरी आलं तरी ते वस्तू त्या ठिकाणी त्याला प्राप्त होत नाही. देखील ते मिळे योग सुखाचे सोहळे. योगी पुरुष समाधी अवस्थेमध्ये असताना त्याच्या मनात आलं आता इथून आपल्याला डायरेक्ट पंढरपूरला जायचं. योगी त्या ठिकाणी अनिमा गरिमा लघिमा अष्टमा सिद्धींच्या द्वारा तो तिथे जातो. तसं भगवान परमात्मा सुद्धा भक्ताला सुद्धा एका क्षणात पंढरपुरामध्ये नेतो. एवढं सामर्थ्य आहे. म्हणून या ठिकाणी नाही देखिले ते वेळे योग सुखाचे सोहळे. या संगड्यांच्या बाबतीमध्ये जर विचार करायला झालं तर ही कोणाची मुलं आहेत? ही गवळ्याची मुलं आहेत. पेंद्या, वाकड्या, सुदामा, मधुमंगल, ही सर्व मुलं कोणाची आहेत? शेतकऱ्याची मुलं आहेत आपली. सामान्य मुलं आहेत, गाई वळणारी मुलं आहेत. मग या मुलांना खाण्याकरता त्या ठिकाणी काय पाहिजे? दूध पाहिजे, दही पाहिजे, लोणी पाहिजे. मग याला काय? घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. तुम्हाला म्हणतात तिसऱ्याचे नाव घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. म्हणजे परमात्म्याजवळ काय नाही? परमात्म्याजवळ सर्व काही आहे. असा जो परमात्मा कसा आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा शक्तिमान असणारा भगवान परमात्मा त्या ठिकाणी भक्ताला जे जे पाहिजे ते प्राप्त करून देणार आहे. तेव्हा तुकोबराय म्हणतात की देवा तू आम्हाला सर्व देणाराच आहेस, पण तू जरी आम्हाला म्हटला तर तुम्ही माझ्यापासून लांब जा, तुम्ही आता जवळ राहू नका. तर देवा तुकोबराय म्हणतात, ते संगडी म्हणतात की देवा आता तुमची आम्हाला चटक लागली. नको करू दुरी मज पायावे, नको करू दुरी मज पायावे, माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. ते संगडी म्हणतात, तुकोबराय म्हणतात की आता आम्ही घराचा त्याग केलेला आहे. देवा आज सर्व काही आमचं सर्वस्व तूच आहेस. आम्ही सर्वस्वाचा त्याग केलेला आहे आणि तू म्हणतो तू घरी जा. घरी काहीच नाही, आमचं कोणीच नाही आता घरी, कोणीच नाही. तर मग देव परमात्मा त्याचा स्वीकार करतो. देव दूर करत नाही. शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आता बोला, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता,
आम्ही नवजो दवडीतात. देवा तुम्ही आम्हाला तरी लुटून लावलं तरी आम्ही बाजूला जाणार नाही. लातावले मन लागलीशी गोडी ते जीवेना सोडी आयसे झाले. जसं एखाद्या मनाला एकदा चटक लागली का मन त्या विषयापासून बाजूला जात नाही. आमच्या मनाला देवा तुझ्या नामाचा छंद लागलेला आहे. आता आम्ही तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. आता तुझा वेध लागलेला आहे आम्हाला. तुम्ही किती जरी बाजूला करण्याचा प्रयत्न केला तुमच्या संगतीमध्ये आम्हाला नाही देखिले ते मिळे हो सुखाचे सोहळे. थोडासा आपला भावार्थ झाला असं समजून सर्वांनी प्रेमाने एक वेळेस भगवंताचं नामस्मरण करूया. विठोबार कुमार तुझी संगती झाली अमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. यथामती यथावकाश या ठिकाणी आपण काल्याचं अभंगाचे चिंतन करत केलेलं आहे. काला म्हटलं की त्या ठिकाणी भगवंताचं चरित्र गावं लागतं. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी देई प्रेम काही कला. भगवंताचे गुणानुवाद गायचे असतात. भगवान परमात्मा अवतीर्ण झाले मथुरेमध्ये. त्या ठिकाणी कारावासात जन्माला आले. वसुदेव आणि देवकी यांच्या लग्नामध्ये काय झाली आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळमळ मानसी करू नका देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्त. आकाशवाणी झाली. त्या वरातीमध्ये वसुदेव देवकीच्या लग्नामध्ये त्या रथ ऐकायला कोण बसला होता? कौश बसला होता. त्याला ही बातमी कळाली की या वसुदेव आणि देवकी आपली बहीण आहे देवकी हिच्या पोटी जो 8वा मुलगा जन्माला आहे याच्या आतून मरण आहे. हा म्हणून जेवणिया खडग मारावया धावला हात तो देवे धरीला वसुदेवाने. अरे क्षत्रियाचे हे काम नाही. स्त्री हे आवला आहे त्याच्यावर तू शस्त्र उभा तुझी बहीण आहे. तेव्हा त्या ठिकाणी त्याने मागे घेतलं ते शस्त्र. सांगितलं वसुदेवाने जे मूळ जन्माला येईन पहिलं तुझ्याकडे आणून देतो. पहिलं मूळ झालं ते हे आणून दिलं. दुसरं आणून दिलं. तिसरं आणून दिलं. चौथं आणून दिलं. 5वं आणून दिलं. 6वं आणून दिलं. हा सर्व आणून दिले. अगोदर त्याने म्हटले आपल्याला मारणारा 8वा आहे म्हणजे बाकीचे मारून काय करायचे. परंतु नारद महर्षी हे चतुर आहे. नारद महर्षी मले पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बाळकाशी ठेवू नको. नारद महर्षी हे म्हणजे काय लावालावी करायचंच काम आहे. म्हणजे हे असं काम होणार नाही. यांच्याकडून काहीतरी दुष्कृत्य घडलं पाहिजे पाप घडलं पाहिजे त्याच्याशिवाय पुढचं कार्य होत नाही. हे सांगितलं अरे तुझा 8वा येणार आहे वहिनी पण तू पहिला असू शकतो का एखाद्या वेळेस मग तू ठेवू नको. 6ही मारीत दुराचारी
6 मुलं मारले. 7वा तो गर्भ योग मायेने रोहिणीच्या उदरात घेऊन घातला आणि 8वा जो गर्भ आहे तो श्रावण मध्य अष्टमीला त्या ठिकाणी मध्यरात्रीला त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झालेले. भगवान परमात्मा तुमच्या आमच्यासारख्या आईच्या गर्भातून नाही जन्माला आले. परमात्मा प्रत्यक्ष वसुदेव देवकीच्या समोर त्या ठिकाणी 8 वर्षाची मूर्ती निर्माण झाली. एवढी 8 वर्षाची मूर्ती. आणि ते सांगितलं की मला वसुदेवाला सांगितलं मला रातोरात गोकुळामध्ये नेऊन घाला, एवढं काम करा फक्त तुम्ही, काय नाही. मग त्या ठिकाणी देवकी म्हणू लागली कृष्णा तू आता 8 वर्षाचा आहे आणि असाच राहिला तर तू आमचं बाळ कोण म्हणणार आहे? तू लहान हो ना, तुला न्यायचं म्हणजे काय, तू लगेच चालत न्यावं लागेल. तू 8 वर्षाचा आहे म्हटलं तर तू लहान हो. मग तुला टुपलीमध्ये घालू. मग यमुनीला पुरा आलेला असेल, पुरातून वसुदेव घेऊन जाईल. भगवान परमात्म्याला लहानही होता येतं, परमात्म्याला मोठाही होता येतं. आपल्याला मोठं होता येतं पण लहान होता येत नाही. माणसं म्हणतात अरे बाबा काय मुंगी होऊन साखर खावा, हाती होऊन लाकडं फोडू नये. म्हणून त्या ठिकाणी परमात्म्याला मोठेही होता येतं. राधे करता परमात्मा राधे 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 घे श्याम सुंदरा. राधा एकूच म्हटले देवा तू मोठा बरोबर गप्पा मारायला. देव मोठा झाला ना आणि गप्पा मारू लागला. तिचा आणि असणारा तिचा पती आला, दरवाजा वाजवला, कोण बोलते आतमध्ये, आवाज ओळखला लगेच. राधा म्हणते आज देवा तुम्ही लहान व्हा. मला देव मला मोठं होत आहे तर लहान नाही होत आहे. राधा शरण गेली देवाला, देवा काही करा पण तुम्ही लहान व्हा, कारण का माझा पती फार रागीट आहे. देवाला लहानही होत आहेत, देवा लहान झाले. राधे 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 घे श्याम सुंदरा. परमात्म्याला सांभाळण्याचं काम, परमात्म्याची निष्ठावान भक्त कोण आहे ती राधा आहे. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला लहानही होता येतं, मोठेही होता येतं. वसुदेव देवकी करता परमात्मा लहान झाले आणि वसुदेवाला सांगितलं आत्ताच्या आता मला नंदाच्या घराला माया उपजले तिलजी देवी मद आणि येते. ते माया जन्माला आलेली गोकुळा, मला तिथे ठेव आणि तिला घेऊन ये. मग त्यात काही वसुदेव घेऊन जातो. जात असताना ज्या बेड्या होत्या, ज्या शृंखला होत्या हातामध्ये, त्या सगळ्या गळून पडल्या. टोपलीमध्ये भगवंताला डोक्यावर घेतल्या. गेल्यानंतर यमुना माई थोडी वरून वाहत होते. यमुना माईला प्रार्थना केली, पण यमुना माई परमात्म्याचं दर्शन घ्यायचं होतं. यमुना माई देवाच्या दर्शनाकरता ती वाढत चालली होती. यमुना वाढत चालली, पाणी वाढत चाललं. जोपर्यंत देवाचं दर्शन होत नाही तोपर्यंत यमुनेनं खाली उतरली नाही. परमात्म्याच्या लक्षात आलं की यमुना माझ्या दर्शनाकरता वाढत चालली, पण ज्याने मला डोक्याला तो माझा बाप आहे ना, आणि बापाच्या जर तोंडात पाणी गेलं तर मी कसा जाईल पलीकडं. मग परमात्म्याने आपला जो डावा पाय तो यमुनेमध्ये सोडला. खाली सोडल्यानंतर यमुना माईला स्पर्श झाला. यमुनाबाई दुभंग झाली यमुना माता. आणि परमात्मा वसुदेव परमात्म्याला घेऊन गोकुळामध्ये गेले. गोकुळात गेल्यानंतर त्या ठिकाणी नंद बाबाच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी यशोदा मैयाला त्या ठिकाणी मुलगी झाली होती. ती मुलगी उचलली, टोपलीमध्ये ठेवली आणि परमात्म्याला ठेवलं, तिथं पलंगावर ठेवलं. आणि वसुदेव महाराज इकडे निघून आले मथुरेमध्ये. आणि तिकडे सकाळी पहाटची वेळ झाली, उजाडलं. नंद भयो त्या ठिकाणी नंद बाबाला मुलगा झाला, यशोदा मैयाला मुलगा झाला. तिकडे आनंद गोकुळीच्या सांगू
भगवान परमात्मा गोकुळामध्ये त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. ज्या गोकुळातील ज्या गवळणी होत्या, ती सुनंद नावाची जी गवळण होती, ती सोंटवडे वाटण्याचं काम करते. जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी, जिकडे तिकडे आनंदी झाला. गोकुळामध्ये जेवढे प्राणी मात्र होते, भक्त तर नाही तर प्राणी मात्र, गायी होत्या, पशु पक्षी सर्व काही होते. सर्वांना आनंद झाला गोकुळामध्ये. जे मंडळी गोकुळात जाऊन आलेत ना, त्यांना विशेषत्वाने महत्व कळलं गोकुळामध्ये काय. गोकुळामध्ये रीतिरमण नावाचं एक हे स्थळ आहे. स्थळ ऋषीमुनी तिथे तपश्चर्या करतात आजही रीतिरमण मध्ये. गोकुळामध्ये असणाऱ्या ज्या गायी आहेत त्या सुद्धा भाग्यवान आहेत. म्हणून त्या गावालाच नाव गोकुळ आहे. जिथे आनंद आहे, जिथे परमात्मा आहे, जिथे धर्म आहे, तिथे सर्व काही सुख आहे. तिथे सुखाला अंत पार नाही लेखा. अशा प्रकारचा आनंद, सुख आनंद तिथे मिळत आहे. म्हणून त्या गोकुळामध्ये परमात्मा वाढत आहेत. पण परमात्म्याचा असणारा ज्याला आपल्याला मारणाराच निर्माण झालेला असा जो कंस आहे, त्या कंस मथुरेचा राजा आहे. कंसाने विचार केला, आपल्याला ज्याला मारायचं जो तो जन्माला आलाय, त्याला आता मारायचं कसं. आता लहान मुलांना मारायला काय लागतो. जन्माला नुकतंच आलेलं जन्म 6 दिवस. ज्यावेळेस मिटिंग भरली कंसाची, मोठी मिटिंग भरली, मोठमोठे त्या ठिकाणी सभासद त्या ठिकाणी जमा झाले. त्यामध्ये एक महिला सभासद होती त्या काळात. आता आहेत महिला. त्या काळात मोठी पुतना मावशी ही महान अशा प्रकारची भक्त होती. तिने सांगितलं, दादा तुम्ही काळजी करू नका. अहो आता 6 दिवस झाले की जन्माला आलेलं बालकेला मारायला काय लाग, चिमटा घेतला तरी मरून जाईल. आता तो जो परमात्मा या सर्व जगाला सांभाळणार आहे, जगाचा एका क्षणात देवाचे एक ही भ्रुकुटी थोडी जरी हल्ली ना, जगाचा प्रलय व्हायला वेळ लागणार नाही. एका क्षणात सगळ्याचा प्रलय होऊन जाईल. एवढी शक्ती परमात्मा आहे. मग त्या परमात्म्याला ही पुतना मावशी काय करणार आहे, काय करू शकत नाही. पण तो पुतना मावशी म्हणते, दादा तुम्ही काळजी करू नका, मी जाते. तिने काय केलं, जात असताना ती राक्षसीनच होती, पण तिने अप्सरेचं रूप धारण केलं. सुंदर अशा प्रकारचं रूप धारण केलं आणि ती गेली. जात असताना तिने आपल्या स्तनामध्ये बीज भरलं. आता त्या वेळात त्या काळात सुद्धा विज्ञान किती प्रगत होतं असं म्हणावं लागेल. आता कोणी बीज भरेल का, शरीरामध्ये नाही भरणार.
वीज भरणारच मरून जाईल. म्हणजे किती प्रगत होतं त्या काळात ते. स्तनामध्ये बीज भरलं आणि निघाली. 5-6 घरं तिने घेतली. प्रयोग केला लहान लहान मुलावर. मुलं मरून जायची. ती लगेच निघून जायची पुढं. आली नंदबाबाच्या वाड्यासमोर आली. आल्यानंतर त्या ठिकाणी नंदबाबाचा मोठा वाडा. त्या वाड्याच्या समोर तुळशी वृंदावन आहे. वरती पताका आहे. त्या ठिकाणी गायींचा गोठा आहे मोठा. 9 लाख गायी आहेत नंदबाबाकडं. असा असणारा राजवाडा पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पुतना मावशी त्या ठिकाणी प्रवेश केला गेटमधून. आणि आत गेल्यानंतर त्या ठिकाणी यशोदामया आपले त्या ठिकाणी कपडे धुण्याचं काम करत होते. मी म्हटले, अगं मी बरेच दिवसातून तुला भेटण्याकरता आले. तुला मुलगा झाला मला असं समजलं. तेव्हा यशोदामया म्हणते, अगं तू कोण? तुला मी ओळखत सुद्धा नाही. तुला कधी पाहिलेलं नाही. पण त्या लग्नाला सुद्धा दिसली नाही. आता लग्नाचं सीझन आहे. एकाही लग्नाला तू दिसली नाही. आज कशी आली डायरेक्ट माझ्या घरी आली? अगं तुझं लग्न, तुझा जन्म नव्हता झाला तेव्हा माझं लग्न झालं. तेव्हापासून मला काही माहेर इकडे येऊनच नाही दिलं. मी तुझी मावस बहीण आहे. नातं सुद्धा सांगायला जमलं पाहिजे. हे सगळ्यांनाच जमत नाही. एखाद्यालाच जमत. स्वार्थ असलेला माणूस होता हा माझा मुख्यमंत्री माझा मावस भाऊ आहे. दादा आपलं लगेच काम होईल. हे सगळ्यांना जमत. ज्याला जमत त्यालाच जमत. मी तुझी मावशी आहे. असू द्या मावशी आहे. काय काम आहे? काय नाही, तुला बाळ झाले ना, त्या बाळाला मला पाहायचे. तुझं बाळ चांगले गोरगुमटे आहेत किंवा कसे ते मला पाहायचे. कारण का तर मी बहिणीला पोरगा झाल्यानंतर मी बरेचसे त्याच्याकरता सुंटवडा वगैरे सगळं काय आलं. आता की सुंटवडा काय आणला तर मी चाललो होतो तरच बरं. हा काय सुंटवडा आहे का? ती म्हटली, अहो आत्ताच त्याला स्नान घातले, नाव घातले, त्याला पाण्यामध्ये टाकले, तू झोपला आता निवांत, झोपू दे आता. ती म्हणली, नाही मला लगेच जायचं ऑफिसला परत. तुम्ही त्याला हे करा. तेव्हा ही म्हटले, आता थोडं थांबा. कुठे परमात्मा काय झोपतो का? परमात्मा जागाच असतो. तो झोपला तर आता जग झोपल. परमात्मा म्हटला, परमात्म्याने विचार केला, न सांगता तुम्हाकडो येते अंतर विश्वी विश्वंबर. देवाला सगळं कळत नाही का? देव काय झोपतो का? नाही. देवाने यांचं बोलणं ऐकल्यानंतर देव सावरच झाले. म्हणजे येऊ दे ना, पहिलेच गिरायके. आणि पहिल्या गिरायकाला नाट लावू नये. वांगी कशी विचारल्याबरोबर आणि आपण भाव सांगितलेला तर त्याच्यापेक्षा तरी 10 रुपये कमी दिले तरी चालतं. पण ती वांगी गेलीच पाहिजे. जे पहिलेच बोलीची गिराणी हे जर सुटलं ना मग नाट लागेल. पुढचं कार्य होणार नाही. देवाने विचार केला. परमात्म्याने लगेच हातपाय हे करायला झटकायला सुरुवात केली. आरडायला सुरुवात केली. अगं पहा यशोदे, तुझं बाळ उठलेलं आहे. घेते मी त्याला. यशोदा मयाला तिकडून यायच्या अगोदर हे उचलूनही घेतलं आणि पुढचा कार्यक्रमही केला. भगवान परमात्म्याने यशोदा मयाकडे न पाहता, या पुतना मावशीकडे न पाहता त्याने डोळे लावून घेतले परमात्म्याने. कारण का? परमात्म्याने विचार करा, हिच्या मांडीवर मला झोपण्याकरता हिनं मला मांडीवर घेतले. याच्या अर्थी हिचं मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य असलं पाहिजे. आणि ही या ठिकाणी आलेली आहे, मला पाजण्याकरता आलेली आहे. का दूध पाजण्याकरता आली का? विष पाजण्याकरता आलेली आहे. परंतु तिचं ते सुद्धा पुण्य आहे. म्हणून त्या ठिकाणी परमात्म्याने डोळे झाकलेले आहेत. अशा अनेक कारणं आहेत की या पत्नीला देवाने न पाहता त्या ठिकाणी डोळे झाकून घेतले. पहिलं विष प्राशन केलं, रक्त प्राशन केलं. तिचे जे पंचप्राण होते ते पंचप्राण प्राशन केले. आणि ती त्या प्राण गेल्यानंतर धाड दिशी जमिनीवर पडली. तर गोकुळामध्ये ते जो परिसर होता 18 योजन अशा प्रकारची राक्षसीन प्रगट झाली. इतकं मोठं शरीर होतं. 18 योजन इतकं लांब शरीर तिचं होतं. अशी पुतना मावशी ती त्या ठिकाणी गतप्राण झाल्यानंतर त्या पुतना मावशीला सुद्धा भगवान परमात्म्याने काय दिला? मोक्ष दिला. मोक्ष शोषिली पुतना तिने त्या ठिकाणी मोक्ष दिल्यानंतर ती बातमी कंसापर्यंत पोहोचली. पुतना मावशी सुद्धा कंटक संपली. त्या ठिकाणी मग दुसरी मिटिंग झाली. त्याच्यामध्ये महाबळ नावाचा भट आहे. वाचिक आता तो राक्षसच आहे. पण त्याने काय भटाचं म्हणजे ब्राह्मणाचं रूप धारण केलं. पंचम पाण्याच्या निमित्ताने